नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? छान आहात ना सगळे? हो, छान आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 3 विषय गणित संख्याज्ञान हा घटक अभ्यासणार आहोत. आपण इयत्ता 1 व 2 मध्ये देखील या संख्याज्ञान या घटकाचा अभ्यास केला आहे. आता आपल्याला 3 मध्ये एक सारणी दिली आहे आणि सारणीमध्ये खालील सारणीत 1 ते 10 संख्यांच्या चौकटी लाल रंगाने आणि 11 ते 20 या संख्यांच्या चौकटी हिरव्या रंगाने रंगवायच्या आहेत. आता आपण 1 ते 10 अंकांच्या चौकटी पाहू. यामध्ये प्रत्येक चौकटीला वेगळा कलर दिला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा इयत्ता 3 मध्ये जी सारणी दिली आहे त्यामध्ये 1 ते 10 पर्यंत चौकटी लाल रंगाने, 11 ते 20 हिरव्या रंगाने रंगवायच्या आहेत. 1 ते 9 पर्यंत एक अंकी संख्या असतात. सर्वात लहान 2 अंकी संख्या 10 आहे आणि सर्वात मोठी 2 अंकी संख्या 99 आहे. आपण सारणीमध्ये 1 ते 100 पर्यंत अंक पाहणार आहोत. बघा, सारणीमध्ये संख्या क्रमाने न देता मागे पुढे आहेत, त्या शोधून आपल्याला रंगकाम करायचे आहे. आता या पुस्तकात आधीच चौकटी रंगवलेल्या आहेत. पूर्ण चौकटी रंगवायच्या आहेत. आता आपण सुरुवातीला 1 ते 10 या संख्याच्या चौकटी लाल रंगाने रंगवणार आहोत. तर सुरुवातीला पहिली लाईन पाहायची आहे, नंतर दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी अशा लाईन पाहत लाल रंगाने आपण 1 ते 10 पर्यंतचे अंक रंगवले आहेत. त्यानंतर पुन्हा आपण हिरवा कलर घेऊन हिरव्या रंगाने 11 ते 20 पर्यंतच्या संख्या रंगवल्या आहेत. आपल्याला चौकटी पूर्ण रंगवायच्या आहेत. इथं मी फक्त कडेने रंगवत आहे. आता आपण अजून एक कलर वापरून पाहू. आता आपण निळा कलर घेणार आहोत. तुम्हीही निळा कलर घेऊ शकता आणि 21 ते 30 पर्यंतचे अंक निळ्या कलरने रंगवणार आहोत. संख्या बरोबर आले का नाही हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा क्रमाने मोजून पाहायचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही अजूनही काही 31 ते 40, 41 ते 50, 51 ते 60 असे 10-10चे गट करून त्याला विविध रंगाने रंगवायच्या आहेत. यानंतर आपण पुढे 26 ते 99 संख्यांचे अक्षरी लेखन. 26 पासून 99 पर्यंत संख्या अक्षरी लिहिल्या आहेत. संख्यांच्या अक्षरी लेखन करत असताना अनेक जोडशब्द येतात, त्यामुळे आपल्याला जोडशब्द वाचनाचा देखील सराव होणार आहे. मी काही 2-3 लाईन वाचून दाखवत आहे. 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66 अशा प्रकारे उरलेल्या संख्या वाचण्याचा सराव तुम्ही घरी करायचा आहे. धन्यवाद.